मित्रांनो बघा आपल्या मराठी व्याकरणातील आज महत्त्वपूर्ण असा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. हाय मित्रांनो, ओके आवाज वगैरे क्लिअर आहे? तर जोडाक्षर मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत. वर्णमाला या घटकावर आधारित आपला मित्रांनो आजचे 11वा भाग आहे. या आधीचे आपण 10 सेशन अभ्यासलेले आहेत वर्णमाला या घटकाशी संबंधित. ओके. तर बघा वर्णमाला एकदाची मित्रांनो आपल्याला समजली आणि त्यानंतर असणारे जर जोडाक्षर आपल्याला एकदाचे चांगल्या प्रकारे क्लिअर झाले, तर आपला पुढचा जो टॉपिक असेल संधी. संधी मित्रांनो आपल्याला यानंतर लवकरात लवकर चांगल्या प्रकारे समजेल. म्हणून हा महत्वाचा असा टॉपिक मित्रांनो आहे जोडाक्षर. तर जोडाक्षर कशा प्रकारे बनतात त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण आधीपासून म्हणजे मागच्या वर्णमालेच्या 10 सेशन पासून समजत आलेलो आहोत. तर आज बघूया चला जोडाक्षर. तर मित्रांनो बघा जोडाक्षर पाहत आहोत त्यापूर्वी आपलं बघा संपूर्ण मराठी व्याकरणाची ही बॅच आपल्या ॲपमध्ये स्टडी विथ संदीप सर त्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो आपली ही बॅच उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थी या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात. तर बघा जोड अक्षर याच्या आपल्याला नावावरून येईल जोड अक्षर. बघा जोडणे आणि अक्षर अक्षरानं जोडलेलं असेल असं अक्षर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जोडाक्षर जे आहेत मित्रांनो त्याच्या आधी आपली जी वर्णमाला आपण जी शिकलेलो आहोत तिला थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला जोडाक्षर चांगल्या प्रकारे लक्षात येतील. तर जोडाक्षरांच्या आधी आपली जी वर्णमाला आहे त्यातील सगळ्यात पहिला घटक आपण मित्रांनो शिकलेलो आहोत. आपला पहिला घटक आहे बघा तो म्हणजे स्वर. आपला पहिला घटक आपण शिकलो स्वर. स्वर बद्दल जर आपण लक्षात घेतलं एक एकदम शॉर्ट पॉइंट या ठिकाणी आपण घेतला आहे. स्वर कसे असतात आपले पूर्ण उच्चाराचे असतात. जोडाक्षर बघा अक्षर जोडणे जसं आपण हे च घेतला हा एक वर्ण आहे आणि आपण य हे एक वर्ण घेतलं. त्यांना आपण जोडल्यानंतर या प्रकारे आपला च तयार होईल आणि याच्यात आपण जर परत स्वर मिसळला अ तर आपला हा तयार होईल पूर्ण च. आपला हा जोडाक्षर तयार होईल. मग हे जे तयार होतात जोडाक्षर त्याच्यामध्ये बघा आपला हा एक वर्ण आहे, हा एक वर्ण आहे आणि हा एक आपण स्वर घेतलेला आहे. मग याची जी पार्श्वभूमी मित्रांनो ती थोडक्यात या ठिकाणी आपण समजून घेऊया आपल्या या थोडशा काही पॉईंटच्या माध्यमातून. तर स्वर आपण जे आहेत ते पूर्ण उच्चार असतात. स्वर हे यांचा उच्चार होण्यासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून नसतात. हे आपण डिटेलमध्ये स्वरबद्दल शिकलेलो आहोत. मग स्वर किती आहेत आपले एकूण बघा 14 स्वर आहेत आपल्या वर्णमालेमध्ये अ पासून तर औ पर्यंत असणारे असे आपले एकूण 14 स्वर मित्रांनो आहेत. ओके. त्यानंतर आपला पुढचा जर मुद्दा आपण बघितला तर आपले आहेत व्यंजन. व्यंजनांचा उच्चार जो आहे मित्रांनो तो अपूर्ण असतो बघा. व्यंजनांबाबतीत जर आपण बघितलं व्यंजनांचा उच्चार हा अपूर्ण असतो आणि आपली जी व्यंजने आहेत ती आपण बघा क पासून तर ळ पर्यंत मित्रांनो शिकलेलो आहोत. एकूण 34 व्यंजन. एकूण व्यंजन आपण शिकलेलो आहोत 34. क पासून तर ळ पर्यंत असणारे श आणि ज्ञ आपण ते विशेष संयुक्त व्यंजन मित्रांनो शिकलो होते लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपला जो अनुस्वार आणि विसर्ग जे आपले दोन आहेत ते स्वरादी आहेत. नंतर आपला पुढचा मुद्दा असेल तो म्हणजे संयुक्त स्वर. बघा ळ नंतर असणारे आपले जे दोन स्वर आहेत हो सॉरी व्यंजन नाही स्वर आहेत. संयुक्त स्वर आपण या ठिकाणी आता समजून घेऊया. यांचा वापर आपल्याला जोडाक्षरात लक्षात घ्यायचा आहे. आणि एकदा जर जोडाक्षर लक्षात आलं आपल्याला अक्षरांची फोड करता आली शब्दांची फोड करता आली तर आपल्याला संधी हा टॉपिक चांगल्या प्रकारे मित्रांनो समजेल. तर त्यासाठी बघा आता पुढचा मुद्दा आहे आपला संयुक्त स्वर. संयुक्त स्वर काय असतात आपले दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून तयार होतो आपला तो संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर जे आहेत संयुक्त स्वर किती मित्रांनो त्याला कमेंट्स करा. संयुक्त स्वरांची संख्या मित्रांनो सांगायची आहे किती आहे पटापट लगेच कमेंट करायची मित्रांनो पटकन बघा. संयुक्त स्वर आपण शिकलेलो आहोत. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला मिळतो संयुक्त स्वर. विजातीय स्वर आपण शिकत असताना लक्षात घेतलेला आहे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ज्या स्वरांचा उच्चार वेगवेगळ्या स्थानापासून होतोय ते आपले विजातीय स्वर असतात. अगदी बरोबर आन्सर बघा.
वगैरेंचं अक्षर आपल्याला आन्सर मिळाले 4. अगदी बरोबर मित्रांनो उत्तर आहे. आपल्याला जे संयुक्त स्वर पाहिजे ते 4 आहेत. पुढचे उत्तर आपल्याला मिळतंय माधुरी मॅडमचं उत्तर आहे. ओके. तर बघा विजातीय स्वर जे 2 स्वरांचा उच्चार हा वेगवेगळ्या स्थानावरून होतो. उच्चार स्थान वगैरे आपण मित्रांनो डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. तर ते 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला संयुक्त स्वर मिळतो. तर मग आपल्या मराठी वर्णमालेत एकूण आपल्याला 4 संयुक्त स्वर आपण शिकलेलो आहोत. ए, ऐ, ओ, औ. अगदी बरोबर बघा. ए, ऐ, ओ आणि औ. असे आपले 4 संयुक्त स्वर आहेत. यांची फोड आता या ठिकाणी आपण परत एकदा समजून घेऊया थोडक्यात. यांची फोड कशी होते? चला कमेंट करायची ए बद्दल सांगा. ए ची फोड कशी होते? बघा अ मध्ये ज्यावेळेस आपण ई मिसळतो ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई तेव्हा आपल्याला मिळतो ए. आणि ऐ बघा ज्यावेळेस आपण आ मध्ये ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई मिसळतो त्यावेळेस आपल्याला मिळतो ऐ. ओके. तसं मित्रांनो आपला ओ जर बघितला आपण तर अ मध्ये जेव्हा आपण ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आपण अ मध्ये मिळवतो तेव्हा आपल्याला मिळतो ओ. आणि तसंच आ मध्ये जेव्हा आपण ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ मिळवू तेव्हा आपल्याला मिळेल औ. अगदी बरोबर बघा. या प्रकारे आपले यांची पुढे लक्षात घ्यायचे आपले हे आहेत आपले संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर आपले जे आहेत ते 4च लक्षात घ्यायचे आहेत. ए, ऐ, ओ, औ. आपल्याला यांच्याबद्दल प्रश्न बरेच विचारलेले आहेत. आपण यांची प्रॅक्टिसही घेतलेली आहे. खालीलपैकी कोणता स्वर संयुक्त स्वर आहे किंवा नाही असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला या टॉपिकवर आतापर्यंत बऱ्याच वेळेस मित्रांनो विचारण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. ओके. पोलीस भरती तर आहेतच आपले भरपूर प्रश्न. आता या ठिकाणी लक्षात घ्या संयुक्त व्यंजन तिथे आपण बघितलं संयुक्त स्वर ते 4च आहेत. व्यंजनांना आता मर्यादा नसेल आपल्याकडे बघा 34 एकूण व्यंजन आहेत 34. मग या 34 व्यंजनांमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यंजन जर असतील अधिक व्यंजन असतील ते जर एकत्र आले तर संयुक्त व्यंजन आपले तयार होतील. संयुक्त व्यंजन बघा समजा आपण क घेतला हा आपला क याच्यात आपण व मिळवला तर आपल्याला हा असा क मिळेल. हा झाला आपला संयुक्त व्यंजन. ओके. म्हणजे व्यंजनांना असं स्पेसिफिक नाही 2 आहेत बघा विशेष संयुक्त व्यंजन त्यांना आपण काय म्हणतो विशेष संयुक्त व्यंजन. ते म्हणजे आपलं श आणि ज्ञ हे 2 बाबतीत जर आपण बघितलं हे दोघं आपले आहेत विशेष संयुक्त व्यंजन. आणि संयुक्त व्यंजन जर आपण बघितले तर आपल्याला किती करता येतील. जर आपण घेतला ब व्यंजनाचा पाय मोडायचा असणार मित्रांनो आणि याच्यात आपण जर मिळवला य तर आपल्याला मिळेल ब्य. म्हणजे संयुक्त व्यंजन बनवत असताना आपण कोणतेही 2 व्यंजन घेतले किंवा 2पेक्षा अधिक जरी व्यंजन असतील ते जर एकत्र येत आहेत तर ते आपलं संयुक्त व्यंजन असेल. त्याचं आपलं अक्षरही तयार होणार नाही किंवा आपलं हे जोडाक्षरही तयार होणार नाही हे लक्षात घ्या. हे आपले काय आहेत संयुक्त व्यंजन आहेत हे लक्षात घ्या. कारण संयुक्त व्यंजनामध्ये मित्रांनो काय होतंय 2 स्वर आपले 2 व्यंजन आहेत यांचं जर आपण बघितलं व्यंजन अधिक व्यंजन आपल्याला त्यावेळेस येतं त्यावेळेस आपलं तयार होणार आहे संयुक्त व्यंजन. मग हे 2 असतील 2पेक्षा जास्त पण व्यंजन एकत्र येऊ शकतात. जसं आपण हे जर फोड बघितली इथे फोड थोडक्यात समजून घेऊया बघा. हे लक्षात आलं असेल सगळ्यांना संयुक्त व्यंजन. तर बघा आता विशेष संयुक्त व्यंजन जे मित्रांनो आपले आहेत त्याबद्दल थोडक्यात त्यांची फोड समजून घेऊया. आता या श ची फोड कशी होते मित्रांनो क अधिक बघा क अधिक श
आपल्याला मिळतो, त्यावेळेस आपला हा संयुक्त व्यंजन, हा आपला विशेष संयुक्त व्यंजन आपण याला म्हणतो, कारण यांना आपण आपल्या वर्णमालेत स्थान देण्यात आलेलं आहे, म्हणून हे विशेष आहेत. संयुक्त व्यंजन पण विशेष आहेत, कारण आपण आता जे बघितले वेगळे संयुक्त व्यंजन होते बघा. जर आपण म घेतला आणि म मध्ये आपण जर य मिळवला तर आपल्याला म्य मिळेल, हा आपला संयुक्त व्यंजन. परंतु आपण याला काही वर्णमालेत स्थान दिलेलं आहे का? नाही, म्हणून याला विशेष संयुक्त व्यंजन म्हणायचं नाही. पण यांना आपण वर्णमालेत स्थान देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपण यांना म्हणतो विशेष संयुक्त व्यंजन. त्याची या प्रकारे फोड होते. आणि बघा, दोनच व्यंजन असतील असं नाही, दोनापेक्षा अधिक व्यंजन सुद्धा आपल्याला संयुक्त व्यंजनात पाहायला मिळतात. तसं आपला ज्ञ, ज्ञ काय बघा, आपला द अधिक न अधिक य, म्हणजे दोनापेक्षा अधिक जरी आपण संयुक्त आपलं व्यंजन एकत्र केले तरी सुद्धा आपल्याला संयुक्त व्यंजन मिळतात. मग आता यांची या प्रकारे फोड केली जाते. श ची फोड होते आपली क अधिक श, आणि ज्ञ फोड होते द अधिक न अधिक य. या प्रकारे आपल्याला या फोडी मिळतात. मग ह्या जे आहे यांची या प्रकारेच फोड केली जाते. बघा, आपण यांना इंग्लिशमध्ये कसं लिहितो बघा, याला आपण लिहितो के एस एच ए, पूर्ण लिहिण्यासाठी ए शेवटी लिहितो, आणि ज्ञला आपण वापरतो DNY. बघा, ज्ञसाठी आपण वापरतो DNYA. ज्ञ म्हणजे बघा द अधिक न अधिक य, आणि शेवटी आपण त्यात जेव्हा स्वर मिळवतो, आपला हा जो ए असतो तो आपला स्वर असतो. स्वर मिळवला म्हणजे आपलं पूर्ण अक्षर तयार होईल. तर इथे पण बघा, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण न मिळवू तर तो न असेल आपला न नळाचा. इथे काय असेल मित्रांनो, आपला न नळाचा असेल. हा, क च काय असणार आहे, श अधिक. हा, शेवटी ज्यावेळेस आपण त्याच्यात अ मिळवतो ना, तेव्हा आपल्याला पूर्ण व्यंजन हे मिळणार आहे, तेव्हा ते जोडाक्षर तयार होतं आपलं. बघा, लक्षात घ्या. आता आपल्याला या प्रकारे फोडांची करता येते. हे आहेत आपले संयुक्त व्यंजन. म्हणजे बघा, दोन व्यंजन एकत्र येतील किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतील तेव्हा आपला संयुक्त व्यंजन तयार होतो. हा जोडाक्षर केव्हा असतो, ज्यावेळेस यांच्यात आपण स्वर मिसळतो. म्हणजे आता याचा जर पाय मोडलेला नसेल लिहिताना तर तो जोडाक्षर होतो. यांची फोड या प्रकारे केली जावी, हे जे काही शास्त्रीय पद्धतीने मित्रांनो सगळं डिटेलमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे, ते केलं बघा मोरो केशव दामले यांनी. मोरो केशव दामले. तर याबद्दल तर आपल्याला प्रश्न काही विचारला जाणार नाही, पण माहितीच तर लक्षात घ्या. जर आलंच, शास्त्रीय व्याकरण, मराठीचं जे शास्त्रीय पद्धतीचे व्याकरण आहे ते मोरो केशव दामले यांचं मित्रांनो प्रसिद्ध यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मराठी व्याकरणात शास्त्रीय पद्धत यांनी वापरलेली आहे, आणि यांनीच याची जी फोड आहे ही केलेली आहे. तसंच एक लक्षात घ्या, थोडक्यात इथे आपण समजून घेऊया. आपला श्र हा आपण लिहितो बघा, हा काय असतो आपला श अधिक र, हे दोन एकत्र येतात व्यंजन आपले, त्यावेळेस आपल्याला संयुक्त व्यंजन मिळतो श्र. श्र सुद्धा आपला एक संयुक्त व्यंजन आहे, लक्षात घ्या. ओके. हा, ते डिटेलमध्ये तुम्ही लक्षात घ्या, काही गोष्टी आपल्या त्या डिटेल झालेल्या आधी, त्यामुळे त्या या ठिकाणी वेळ न जास्त घेता आपण लक्ष देतो आपल्या जोडाक्षरांकडे. तर आपले संयुक्त व्यंजन मित्रांनो या प्रकारे तयार होतात. लक्षात आलं असेल तर पटापट व्हिडिओला लाईक करा, आणि त्या प्रकारे मित्रांनो कमेंटही करा. यस असं कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. लक्षात आलेलं बघा, जोड अक्षर समजत असताना स्वर लक्षात आला, त्यानंतर आपलं व्यंजन तुम्हाला लक्षात आलं असेल, संयुक्त स्वर आपल्या लक्षात आले 4. आता बघा संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन किती असू शकतात. फक्त काय इथं अट काय असणार आहे, एक व्यंजन अधिक दुसरं व्यंजन किंवा जास्त व्यंजन जरी असतील तरी चालेल, ज्या प्रकारे आपला हा ज्ञ आहे, आणि आपले तयार होतात संयुक्त व्यंजन. तसं आता पुढे समजून घेऊ आपले अक्षर. अजून बघा, यातला एक मुद्दा आहे आपला, तो म्हणजे द्वित व्यंजन. एकच व्यंजन दोन वेळा, म्हणजे तेच व्यंजन ज्यावेळेस परत जोडलं जातं त्या व्यंजनाला म्हणतात जोड व्यंजन असेल त्याला म्हणतात द्वित. द्वित बद्दल आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बघा, ज्यावेळेस व्यंजन आणि तेच व्यंजन त्याच्यात मिसळा, म्हणजे आपण जर क घेतला तर क मध्येच ज्यावेळेस आपण क हे व्यंजन परत मिसळतो, आपल्याला जो असं क मिळेल ते असेल आपलं द्वित. म्हणजे आपण त मध्ये जर मित्रांनो त मिळवला, आपल्याला जो त मिळेल तो असेल आपला द्वित. जर आपण म मध्ये म मिसळला
म्हणजे आपले जे बघा हे जे जोडाक्षर आपल्याला वाटत आहेत पण ते द्वित आहेत. तेच व्यंजन परत तेच व्यंजन त्याच्यात जर मिसळलं गेलं, व्यंजनामध्ये तेच व्यंजन मिसळणे याला म्हटलं जातं द्वित. म्हणजे बघा आता लक्षात घ्या, पॉईंट या ठिकाणी पण लक्ष दिलं आपला. प्रत्येक अ, आपले जे संयुक्त व्यंजन आहे त्याच्यातलं काय आहे ते बघा, एक व्यंजन त्यात दुसरं व्यंजन मिळवणे म्हणजे आपल्याला मिळतो संयुक्त व्यंजन. आणि आपल्याला इथे लक्षात घ्यायचं द्वित व्यंजन म्हणजे जे व्यंजन आपल्याकडे आहे त्याच व्यंजनात तेच व्यंजन पुन्हा मिळवणे आणि त्याला होतं आपलं द्वित. म्हणजे आपले जेवढेही द्वित व्यंजन आहेत तेवढे सगळे आपले संयुक्त व्यंजन असं आपल्याला म्हणता येईल. कारण यांच्यात पण दोन व्यंजन आहेत, इथे पण दोन व्यंजन येतात. म्हणजे आपले सर्व द्वित हे आपले आहेत संयुक्त व्यंजन. परंतु सगळे संयुक्त व्यंजन हे आपले द्वित नसू शकतात. आता हे जे या ठिकाणी आपण पॉईंट बघत आहोत, आपल्याला आता जो क्वेश्चनचा पॅटर्न आहे त्यामध्ये 4 आपल्याला पॉईंट दिलेले असतात, 4 गोष्टी दिलेल्या असतात खाली. खालीलपैकी कोणते बरोबर कोणते चूक या प्रकारचे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारले जातात. आता थोडा आपला जो पॅटर्न आहे थोडा लक्षात घ्यायचा आहे. जरी एमपीएससी साठी महत्वपूर्ण असणारा पॅटर्न असेल तरी सुद्धा पोलीस भरतीला सुद्धा हा फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. म्हणजे बघा, जे आपलं द्वित व्यंजन आहे ते सुद्धा आपलं संयुक्त व्यंजन असणार आहे. का असणार आहे? कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपले दोन व्यंजन एकत्र आलेले आहेत आणि संयुक्त व्यंजनात पण दोन व्यंजन एकत्र आलेले असतात. म्हणून द्वित व्यंजनांना सुद्धा आपल्याला संयुक्त व्यंजन म्हणता येईल. ज्यावेळेस लक्षात घ्या, आता परत एखाद्या व्यंजनात तेच व्यंजन जर आपण परत मिळवलं तर आपल्याला मिळतो संयुक्त व्यंजन. ओके. प्रत्येक द्वित व्यंजन हे संयुक्त व्यंजन असतं, मात्र प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वित व्यंजन नसतं. तर प्रत्येक द्वित व्यंजन जे आहे ते संयुक्त व्यंजन आहे आणि जे संयुक्त व्यंजन आहे ते काही आपलं द्वित व्यंजन नाही. इथं आपला पॉईंट मित्रांनो क्लिअर होतो. ओके, लक्षात आलं असेल सगळ्यांना. संयुक्त व्यंजन आणि द्वित व्यंजन, संयुक्त आणि द्वित दोन गोष्टी मित्रांनो क्लिअर झालेल्या आहेत. ओके, चला तर पटापट कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो येस म्हणा. लक्षात आलं असेल नक्कीच. या प्रकारे बघा आता लक्षात घ्या, संयुक्त व्यंजन आणि द्वित. आता आपण समजून घेऊया अक्षर. बघा अक्षर काय असतं मित्रांनो, व्यंजनात शेवटी स्वर मिसळून अक्षर तयार होते. म्हणजे कुठलंही व्यंजन असेल, जर आपण हा क घेतलं, हे व्यंजन घेतलं आणि यामध्ये जेव्हा आपण स्वर मिसळतो, स्वर मिळवल्यानंतर आपल्याला मिळतं अक्षर. आपल्याला मिळतात अक्षर. ओके, थँक्यू. म्हणजे आपण जे वर्ण लिहितो डायरेक्टली पाय न मोडता ते आपले असतात अक्षर. लक्षात येते बघा, व्यंजनामध्ये आपण जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा आपल्याला मिळणार जे असेल ते असेल आपलं अक्षर. आणि मग अक्षर फक्त म्हणजे कोणताही स्वर इथे एक लक्षात घ्या. आणि जर आपण क मध्ये ज्यावेळेस आपण ऋषीचा मिळवू, आपल्याला काय मिळेल मित्रांनो? क्रू. मग हा क्रू जो आपल्याला मिळतोय हे सुद्धा काय झालं? अक्षर. हे जोडाक्षर नाही. लक्षात येते बघा, हे जोडाक्षर नाही, हे सुद्धा आपलं मिळतंय अक्षर. म्हणजे जेव्हा कुठे आपल्याला हा या प्रकारे रफार लावलेला दिसेल खाली क्रू, हा ऊ असणार आहे. लक्षात घ्या, आपला जो ऋषीचा असणार आहे हा ज्यावेळेस शब्दात मिसळला जातो त्यावेळेस तो खाली जोडला जाईल. एखाद्या शब्दात असा खाली जोडलेला असेल, लक्षात घ्या, म्हणजे हे जोडाक्षर नाही. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला पुढे जेव्हा एखाद्या शब्दात जोडाक्षर किती आहेत असा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेस, तर त्या ठिकाणी आपल्याला या प्रकारचे शब्द पाहायला मिळतील, अक्षर पाहायला मिळतील. तर या अक्षरांना जोडाक्षर म्हणायचं नाही. म्हणजे हा जोडाक्षर नाही, लक्षात या ठिकाणी आलं असेल सगळ्यांना, क्लिअर झाला असेल बघा हा पॉईंट सुद्धा. जे जोडाक्षर नाही हा एक छोटासा पॉईंट आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतो. आपण 16 खडी मित्रांनो शिकलेलो आहोत. आता आपली जी 12 खडी आहे ती आता 16 खडी झाली 2022 नुसार, आपल्या नवीन GR नुसार. म्हणजे आपल्या 16 खडीमध्ये आपण एक स्वर आहे आपला बघा, हा रू आहे आणि एक लू आहे. लू सुद्धा आपण स्वर मानतो. मग हा लू सुद्धा आपला काय होणार आहे बघा, हा आपल्या स्वरांसोबत जोडला जातो, आपल्या व्यंजनांसोबत जोडला जातो आणि आपली 16 खडी तयार होते. ज्यावेळेस आपण क मध्ये हा लू मिळवू, आपल्याला हा क्लू तयार होईल बघा, क्लू. हा सुद्धा जोडाक्षर नाही, हे फक्त अक्षर आहे. ओके, हे सुद्धा आपलं फक्त अक्षर मिळेल, हे सुद्धा जोडाक्षर नसेल मित्रांनो, लक्षात घ्या. कारण हा जो लू आहे या लूला सुद्धा पूर्ण स्वराची मान्यता आहे.
आणि 16 कडीमध्ये हा घेण्यात आल्यामुळे या हा सुद्धा आपला आता जोडाक्षर राहिलेला नाही. ओके. आता जाऊया मित्रांनो जोडाक्षरांकडे. तर मग बघा जोडाक्षराकडे जाण्याचा काय म्हणजे जाण्यास आपण तयार झालेलो आहोत. आपल्या जर पार्श्वभूमी होती आधीची जोडाक्षरांकडे जाण्याच्या पूर्वीची ती सगळ्यांची आता क्लिअर झाली असेल. आपला स्वर काय असतो, व्यंजन काय असतो, संयुक्त स्वर काय आहेत, संयुक्त व्यंजन काय आहेत, द्वित व्यंजन काय आहेत आणि अक्षर काय आहे. हे मित्रांनो जर या गोष्टी क्लिअर झाल्या तर आपल्याला जोडाक्षर समजायला सोपं जाईल. आणि एकदा जर जोडाक्षर समजलं म्हणजे आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे संधी तो सुद्धा चांगल्या प्रकारे समजेल आणि याच्याशी संबंधित प्रश्न आपले नक्कीच पूर्ण सॉल्व्ह होतील. ओके. तर आता बघूया जोडाक्षर. इथपर्यंत सगळ्यांचा मित्रांनो क्लिअर झालाय पॉईंट. तर जोडाक्षर समजून घेऊया. दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिळतो तेव्हा आपल्याला जोडाक्षर मिळतं. बघा आधी दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येतात. जर आपण तर बघा एक व्यंजन घेऊया आधी आपण घेऊया क. याच्यात आपण मिळवला य. दोन व्यंजन आपल्याला मिळाले आणि त्यात शेवटी स्वर मिळवतो. शेवटी काय मिळतो स्वर. आपण समजा या ठिकाणी घेतला आ स्वर घेतला तर आपल्याला जोडाक्षर मिळणार आहे. मग आता इथे आपल्याला जोडाक्षर कसं मिळेल बघा. आपल्या मराठी वर्णमालेमध्ये स्वर आणि व्यंजन यांना सेपरेट वेगवेगळे चिन्ह आपण लिहितो वापरताना. जेव्हा एकत्रितपणे जेव्हा यांचा स्वर येतो म्हणजे एकत्रितपणे जेव्हा आपण जोडतो तर एकत्रितपणे जोडत असताना आपण यांना थोडं थोडं घेत असतो बघा. डायरेक्टली वेगळं काही चिन्ह आपण याच्यासाठी न घेता यांनाच आपण जोडतो. म्हणजे हा क आपण अर्धा घेणार आहेत, मग हा य त्याला आपण जोडणार आहे आणि हा जो आ आहे हा याच्यात आपण मिळवल्यानंतर आपल्याला क्या मिळेल. लक्षात घ्या या प्रकारची फोड याला आपल्याला लिहिता येईल या शब्दाला क्या. म्हणजे एक व्यंजन, दोन व्यंजन म्हणजे दुसरं व्यंजन आणि त्याच्यात मिळवलेला आपला हा स्वर तेव्हा आपल्याला मिळालं जोडाक्षर. दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम येतात त्याच्यानंतर एक स्वर त्याच्यात मिळवला जातो तेव्हा आपल्याला मिळेल जोडाक्षर. एक त्याची एक व्याख्या मित्रांनो झाली जोडाक्षराची आपली. नंतर बघा संयुक्त व्यंजनात किंवा द्वित व्यंजनात शेवटी स्वर मिळून तयार होणाऱ्या अक्षराला जोडाक्षर म्हणतात. आता संयुक्त व्यंजन घ्या किंवा द्वित व्यंजन घ्या त्याच्यात पण आपण स्वर मिळवू शकतो की नाही. आता संयुक्त व्यंजन म्हटलं म्हणजे आधीच ऑलरेडी दोन व्यंजन आहेत आणि त्याच्यात स्वर येतो. द्वित म्हटलं म्हणजे त्याच्यात पण ऑलरेडी दोन व्यंजन आधी आहेत आणि मग त्यात स्वर येतो. जर आपण हा घेतला बघा क अधिक क याच्यापासून आपल्याला मिळतो आपल्याला मिळत द्वित व्यंजन. त्याचा पाय मोडलेला असेल. जेव्हा आपण याच्यात समजा आपण अ मिळवला तर आपल्याला बघा क अधिक क क मिळेल. याचं पाय मोडायचं काम पडणार नाही. म्हणजे काय झालं आपलं जोडाक्षर. तसंच आपण जर संयुक्त व्यंजन घेतला संयुक्त व्यंजनात जर आपण स्वर मिसळला तर आपण घेतला क अधिक श याच्यापासून आपल्याला संयुक्त व्यंजन मिळेल श. याच्यात जर आपण अ मिळवला तर आपल्याला मिळेल हा श. याचा आपण पाय मोडलेला नसेल बघा लक्षात घ्या. क अधिक श जर आपण घेतला तर आपल्याला मिळतो श क्षत्रियाचा. त्याचा आपण पाय मोडणार आहोत का बरं. आपला झाला संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजनात आपण जर स्वर मिळवला तर आपल्याला मिळेल पूर्ण हा श. मग हा जो आपल्याला श मिळतोय हा अक्षर आहे का. हा अक्षर नाही. हा काय झाला आता आपला जोडाक्षर झाला. कारण काय केलं आपण संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिळवला. संयुक्त व्यंजनात स्वर मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो जोडाक्षर. म्हणून आपण ज्यावेळेस विशेष संयुक्त व्यंजन मित्रांनो शिकलेलो आहोत श आणि ज्ञ असेल यांचा जर पाय मोडलेला नसेल तर ते आपले जोडाक्षर आहे. हे आपण एक पॉईंट त्यावेळेस पाठ करून घेतलेला आहे. ओके. म्हणजे कुठला पण एक्झाम्पल म्हणून आपण श घेतलेला आहे. कुठलं पण आपण जर जोड व्यंजन घेतलं म्हणजे आपलं संयुक्त व्यंजन घेतला तर संयुक्त व्यंजनात जर आपण शेवटी स्वर मिळवला तर आपल्याला मिळेल जोडाक्षर. तसंच आपलं कुठल्याही द्वित व्यंजनामध्ये आपण जर शेवटी स्वर मिळवला तर आपल्याला मिळतं जोडाक्षर. ओके. म्हणजे मग बघा आता लक्षात घ्या आपल्याला जोडाक्षर म्हणजे काय तर सांगता येईल. जोडाक्षर म्हणजे काय असतं बघा आपलं व्यंजन अधिक व्यंजन आणि त्याच्यात स्वर मिळवल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे ते असेल आपलं जोडाक्षर.
ओके मित्रांनो, इथपर्यंत हा पॉईंट क्लिअर झाला असेल. हाय विनोद, हाय. इथे बघा आता एक लक्षात घ्या, त अधिक र अधिक अ, हा त आपला व्यंजन आहे, र आपलं व्यंजन आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिळतो हा त्र. बघा हा त्र, हा त्र झाला आपला जोडाक्षर. श बद्दल आपण आता इथे समजून घेतलं. क अधिक श अधिक अ त्याचा आपण मिसळला. बघा व्यंजन अधिक स्वर, तर आपल्याला मिळेल जोडाक्षर. व्यंजन अधिक स्वर आपल्याला मिळेल जोडाक्षर. म्हणजे हा जो त्र आहे आपल्याला जोडाक्षर लक्षात घ्या. तर असे आपले असणारे मित्रांनो जोडाक्षर. जोडाक्षरांसाठी एक हा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. व्यंजन अधिक स्वर हा म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे, हे त्याचं सूत्र असणार आहे जोडाक्षराचं, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपले जोडाक्षर मित्रांनो आपल्याला मिळतील. मग आता आपण बघूया जोडाक्षर कसे असतात. जे आता जोडाक्षर आपण लिहिणार आहोत किंवा जोडाक्षर जे असतील त्यांच्या लिहिण्याच्या पद्धती या ठिकाणी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. चला पटापट व्हिडिओला लाईकही करून द्या. आता आपण या ठिकाणी समजून घेऊया जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती. म्हणजे आपण जर जोडाक्षर बघितलं तर आपण एक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं नाव जर लिहिलं या ठिकाणी बघा, विठ्ठल. विठ्ठल या प्रकारे आपण लिहितो आणि विठ्ठल या प्रकारे आपण लिहिलं जातं. मग हे जे शब्द आहेत, हा जोडाक्षर, हा जो शब्द तयार झाला आपला, दोन शब्द आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत, विठ्ठल. मग कोणतं बरोबर असेल? पहिलं बरोबर आहे का दुसरे बरोबर आहे? इथं काय लक्ष काय म्हणू आपण उत्तर मित्रांनो, बघा हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. या ठिकाणी आपली त्याची आपण आडवी जोडणी केलेली आहे आणि या ठिकाणी उभी जोडणी केलेली आहे. म्हणजे आपले जे जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती आहेत ते आपल्याला दोन प्रकारे पाहायला मिळतात. एक म्हणजे आडव्या पद्धतीने जोडले जातात आपले अक्षरे आणि एक म्हणजे उभ्या पद्धतीने आपले अक्षरही जोडले जातात. आडव्या पद्धतीने किंवा उभ्या पद्धतीने जोडले जाणारे अक्षर म्हणजे आपली जोडाक्षर लिहिण्याची पद्धत. मग आपल्याला किती पद्धती आपल्याला मिळतील बघा? दोन पद्धती. जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती आहेत आपल्या? दोन आहेत. जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती मित्रांनो आपल्याला बघायच्या आहेत दोन. त्यातली पहिली पद्धत बघा, उभी जोडणी. पहिली पद्धत समजून घेऊया, उभी जोडणी. एका खाली एक वर्ण लिहून जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीला म्हणायचं उभी जोडणी. आता आपण बघितलं बघा, एका खाली एक वर्ण लिहायचा, एक अक्षर लिहायचं, त्याच्या खाली दुसरा वर्ण जोडायचा. ही जी आपली लिखाणाची पद्धत आहे ही झाली आपली उभी जोडणी. जसं बघा क असतो आपला, त्याच्या खाली असाच क जोडला जाईल. नाही सॉरी, पकड नका जाऊ, त्याचे वेगळे अक्षर आहेत. पण ट असेल, टच्या खाली आपण या प्रकारे ट जोडू. म्हणजे ही जी पद्धत आहे आपली जोडण्याची, ही पद्धत असणार आपली उभी जोडणी. मग उभी जोडणीमध्ये क, ट, व, ड, ढ, द, ल ही व्यंजने आपल्याला अक्षरात उभ्या जोडणीने लिहिता येतात. मग या ठिकाणी आपण जर उभी जोडणी लक्षात घेतली मित्रांनो, उभी जोडणीसाठी ही अक्षर आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. ओके, उभी जोडणीसाठी क, ट, व, ड, ढ, द आणि ल ही व्यंजन आपली जोडत असताना उभ्या जोडणीने जोडली जातील. ते आपण जो क जोडतो बघा, तो पण योग्य होता. अक्कल शब्द आपण जर बघितला, अक्कल, तर या प्रकारेही पाहायला मिळेल उभ्या जोडणीमध्ये. तसं आपण बघितलं बघा, विठ्ठल उभ्या जोडणीत पाहायला मिळेल. पट्टी उभ्या जोडणीत पण पाहायला मिळेल. म्हणजे जोडण्याच्या पद्धती ज्या आहेत, जोडाक्षर जे आहेत दोन प्रकारे लिहिले जातील. एक म्हणजे उभ्या जोडणीने. उभी जोडणी मित्रांनो लक्षात आली असेल. ओके, उभ्या जोडणीसाठी आपल्याला हे व्यंजन जे आहेत हे लक्षात घ्यायचे, यांना आपण उभ्या पद्धतीने जोडू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे आडवी जोडणी. आडवी जोडणी आपण लक्षात घेतलं बघा, एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षर लिहिण्याची जी पद्धत आहे ती असते आपली आडवी जोडणी. म्हणजे आडवी जोडणीने आपण या ठिकाणी शब्द घेतलाय अक्कल. तर आपल्याला जोडला जातो.
तर सेम आपण हा विठ्ठल शब्द तर बघा आडवी जोडणी लक्षात घ्या. आडवी जोडणी जोडत असताना जे आपले काही अक्षर आहेत त्यांचा आपल्याला आधीचा पाय मोडावा लागणार आहे. जसं आपण ठ चा पाय मोडला तर आपण पट्टी लिहिला तर ट चा आपण पाय मोडू. बरोबर. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. उभी जोडणी आणि आडवी जोडणी तर दोन प्रकारे आपण या आपल्या जोडाक्षरांना जोडू शकतो. तर मित्रांनो बघा जोडाक्षरच्या आपल्या ज्या पद्धती आहेत जोडण्याच्या दोघं पद्धती क्लिअर झाल्या असतील सगळ्यांच्या. एक आपली उभी जोडणी आहे आणि एक म्हणजे आपली आडवी जोडणी. त्या दोघं जोडणींचा वापर करून आपण जोडाक्षर हे जोडत मित्रांनो असतो. आता बघा आपले बॅच मित्रांनो आहे आपल्या स्टडी विथ संदीप सर या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपली पोलीस भरतीसाठी विशेष असणारी मित्रांनो बॅच आहे. संपूर्ण मराठी व्याकरण नावाची बॅच असेल. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. फक्त 99 रुपयात तुम्ही ही बॅच जॉईन करणार आहेत मित्रांनो. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मचे आपले जे व्हिडिओज आहेत ते उपलब्ध असतील सर्व. त्याचप्रमाणे आपले जे पीडीएफ आहेत म्हणजे आपले जे क्लास नोट्स आहेत या पीडीएफच्या माध्यमातून आपले ज्या आता आपण जे पीपीटीवर क्लास मित्रांनो घेत आहोत या पीपीटी तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातील. आपल्या पीडीएफ स्वरूपात मिळतील. ते आपले इम्पॉर्टंट पीवायक्यूज आता लवकरच मित्रांनो सुरू होतील. आपले जे पीवायक्यू साठी जी सेपरेट बॅच असेल ती बॅच पण तुम्हाला याच्यात ऍड केली जाईल किंवा जे पीवायक्यूचे सगळे जे लेक्चर होतील ते तुम्हाला याच बॅचच्या माध्यमातून मित्रांनो पाहायला मिळतील. आणि या बॅचची जी आपली व्हॅलिडिटी असेल ती 6 मंथ व्हॅलिडिटी तुम्हाला मिळेल. 6 महिन्यापर्यंत तुम्ही ही बॅच मिळवू शकता मित्रांनो. जॉईन करू शकता फक्त 99 रुपयामध्ये. अशा प्रकारे आपली ही बॅच मित्रांनो असेल स्टडी विथ संदीप सर आपल्या या ऍप्लिकेशन मध्ये. तर बघा आता जोडाक्षर जे आहेत जोडाक्षर आपण जे मित्रांनो आता बनवणार आहोत तर हे जोडाक्षरांचे आता प्रकार समजून घेऊया. वर्ग जे जोडाक्षर कशा प्रकारे जोडले जातात त्यांचे एकूण प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे 4. जोडाक्षरांचे प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे 4. 4 प्रकारे जोडाक्षर आपण जोडू शकतो. मग ते कशा प्रकारे जोडले जातात बघा. मराठी व्यंजनांच्या लेखन आकारानुसार म्हणजे लेखनात दंड उभी रेषा कुठे येतो त्यानुसार जोडाक्षरांचा 4 वर्ग किंवा 4 प्रकार करतात. जे आपण जोडाक्षर लिहिणार आहोत हे जोडाक्षर आपल्याला 4 प्रकार लक्षात घ्यायचे आहे. आपले जे मराठी वर्णमालेतील जे वर्ण आहेत ते व्यंजनांमध्ये ते जोडत असताना त्यांच्यात उभी रेषा म्हणजे दंड कुठे येतो तर त्यानुसार त्याचे 4 प्रकार केले जातात. बघा पहिला प्रकार येतो आपला शेवटी दंड असणारे व्यंजन. 4 मध्ये बघा शेवटी दंड असणारे शेवटी दंड असणारे. नंतर आपला जो दंड आहे बघा एक मिनिट एक काम करूया ते समजून घेऊया. उभी रेषा म्हणजे दंड आपलं बघा आपण जर हे घेतलं वर्ण क या क मध्ये बघा आपल्या या ठिकाणी उभी दंड येतोय आपला उभी रेषा येते. जर आपण ट घेतला इथे आपल्याला उभी रेषा मिळते. आपण जर श घेतला तर श कसा लिहिला जातो बघा लक्षात घ्या. श आपण असा आतापर्यंत लिहित आलेलो आहोत परंतु आता नवीन जी नुसार श हा कसा देठ युक्त लिहिला जातो. ओके. मग देठ मध्ये आता देठ आहे त्याच्यामुळे तो रेषा नाहीये रेषा आहे त्याला या ठिकाणी. ओके. ही रेषा असणार आहे श ची पण तो लिहिताना असा त्याला आता देठ युक्त लिहिला जाणार आहे. असा श नसेल हा श आपला बरोबर असणार आहे. आपले जे 4 प्रकार ते बघा एक असेल आपला शेवटी दंड असणारा शेवटी दंड नंतर मध्य दंड तिसरा प्रकार आपला अर्धदंड अर्धा दंड चौथा प्रकार असेल दंड नसलेला. आपले जे वर्ण आहेत एकूण 4 प्रकार लक्षात घ्यायचे आहेत. शेवटी दंड असणारे मध्य दंड असणारे
अर्धदंड असणारे आणि दंड नसलेले. हे 4 प्रकारामध्ये जोडाक्षरांचं वर्गीकरण केलं जातं. 4 प्रकारचे जोडाक्षर आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. पण शेवटी दंड असणारे व्यंजन. शेवटी दंड असणाऱ्या व्यंजनामध्ये 2 प्रकार आहेत परत. शेवटी स्वतंत्र दंड आणि शेवटी जुळलेला दंड. स्वतंत्र बघा ग, न, ठेव. स्वतंत्र दंड आहे शेवटी. तसं जोडलेला दंड बघा म जोडलेला आहे, ब जोडलेला आहे, भ जोडलेला आहे. या प्रकारे मध्य उभा दंड असणारे व्यंजन जर बघितलं आपण तर क, ह, अर्धदंड असणारे ट, ठ, ड, ढ या प्रकारे. पण आता यांचे जोडाक्षर आणि शेवटी दंड नसणारा म्हणजे र. र मध्ये मित्रांनो कोणताच दंड नाही की नाही. 4 प्रकार पडतील. त्या 4 प्रकार डिटेलमध्ये संपूर्ण मित्रांनो समजून घेणार आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये. हे जे आपले 4 प्रकार मित्रांनो आहेत जोडाक्षरांचे, कशा प्रकारे जोडाक्षर जोडले जातात, त्यांचे वर्ग म्हणजे प्रकार, प्रत्येक प्रकारानुसार डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आपण पुढच्या सेशनमध्ये. ओके. तर आजचं सेशन मित्रांनो या ठिकाणी आपलं थांबणार आहे. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं जोडाक्षरे. आपल्या मराठी वर्णमालेमध्ये जो जोडाक्षर आहेत त्याशी संबंधित मित्रांनो आपलं आजचं सेशन होतं. आणि आपला जो मूळ घटक आहे तो म्हणजे वर्णमाला. वर्णमाला या घटकावर आधारित आपलं हे 11वा भाग मित्रांनो आजचा होता. याआधीचे 10 भाग ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले नसतील ते आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात, संपूर्ण मराठी व्याकरण म्हणून मित्रांनो आपली प्लेलिस्ट आहे. त्या ठिकाणी आपले सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच अभ्यासा. आपला जो मित्रांनो शिकवण्याचा पॅटर्न असेल बघा, आपण प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये समजून घेत आहोत. नंतर त्या टॉपिकवर आधारित प्रश्न आपण घेत आहोत. आणि आता तुमच्यासाठी लवकरच QIQ सिरीज मित्रांनो लवकरच सुरू होईल. ओके. तर मित्रांनो आपलं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. आज आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. गुड डे फ्रेंड्स. चला थांबूया.